अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्वामी चरित्र सारामृताच्या 11 गुरुवारांचं पारायण करताना संकल्प कसा करायचा. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या 11 गुरुवारांची सुरुवात कशी करायची. तर मैत्रिणींनो, ह्या 11 गुरुवारांची सुरुवात करताना आपण कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रताला सुरुवात करू शकतो. तर हे गुरुवारचे व्रत करताना प्रथम आपल्याकडं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं आवश्यक आहे. तर तो ग्रंथ कोणता आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तो ग्रंथ आहे हा हा आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ. हा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. नसेल तर जवळच्या स्वामींच्या केंद्रातून हा ग्रंथ तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतो. आणि आपल्याजवळ एक स्वामींचा फोटो असणं आवश्यक आहे. छोटा असला तरी चालेल. तर ह्या गुरुवारांची सुरुवात करताना आपल्याजवळ फोटो आणि ग्रंथ ह्या दोनच वस्तू असणं आवश्यक आहे. आणि मनात श्रद्धा आणि विश्वास असणं आवश्यक आहे. आणि मग आपण सुरुवात करताना आपल्याला हे व्रत सुरू करताना आणि पूर्ण होईपर्यंत 3 महिन्यांचा कालावधी लागतो. तर ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला आपले मासिक धर्माचे दिवस आणि आपण जर गावाला गेलो तर ते दिवस वगळून आपल्याला बरोबर 3 महिन्याचा कालावधी हे व्रत पूर्ण होण्यासाठी लागतो. तर ह्या 3 महिन्यामध्ये जर कोणी नॉनव्हेज जर खात असेल तर त्यांनी पूर्णपणे 3 महिने हे व्रत पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज वर्ज्य करायचे आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या गुरुवारची मांडणी कशी करायची उपवासाची आणि उद्यापन कसं करायचं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.